यशवंत गोसावी, प्रकाश मस्के, प्रवीण माने, महारुद्र पाटील, संदीप गुजर, भारतीताई शेवाळे, सुभाष ढोले, पी.डी. गायकवाड, बाबासाहेब जाधव, राजू जानकर, स्वप्नील गायकवाड, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मगासपासून 5 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सगळे, 4 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक आणि बंधुभगिनी, आता 9 वाजलेले, त्यामुळे जास्त तुमची उत्सुकता काढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुका आज 3 महिन्याच्या आत होतील. लोकसभेला तुमचं अभिनंदन बारामतीचं करायला पाहिजे की तुम्ही प्रचंड मताधिक्य सोडल्या पाहिजे. तुम्ही सगळे होता म्हणून हे शक्य झालं. प्रचंड तणाव असताना, प्रचंड तुमच्यावर प्रभाव असताना तुम्ही त्यातून बाहेर आला आणि खऱ्याला खरं म्हणण्याची दानत बारामतीनं ठेवली आणि म्हणून सुप्रियाताईंचा विजय झाला. आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती महाराष्ट्रातली बदललेल्या परिस्थितीत सामान्य माणसाला वाटायला लागले की हे महाराष्ट्राचं सरकार राहणार. सत्तेत बसणाऱ्यांनाही वाटायला लागले की आता आपलं काही खरं नाही, म्हणून तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे आणि दिसेल त्याला घोषणा करण्याचं काम चालते. जे अनेक वर्ष कधी केलं नाही ते या वर्षी चालू झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल ते, मी काल 2 ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर चंद्र मागितला तर तो चंद्रही द्यायची तयारी ठेवते, कारण लाडकी खुर्ची आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते कर. तुम्ही सगळे लाडके होऊ शकता. जर ती खुर्ची मला लाडकी असेल तर काहीही मी त्याला तयार आहे, कारण सत्ता जाईल हे लोकसभेत लक्षात आले. पण मित्रांनो, विधानसभेत लोकसभेपेक्षा अधिक वेगळे आराखडे असतात. विधानसभा आपल्याला अधिक काळजीपूर्वक लढवली पाहिजे. समोरच्यांच्याकडे प्रचंड साधन संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी कशी होईल, 4 जण कसे वेगळे उभे राहतील याचे आराखडे आता समोरच्या बाजूने सुरू झाले असतील. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय करायचं याच्याविषयी आपण सगळ्यांनी थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी कधीतरी परत येईन आणि त्याबद्दल बोलेन. कधीतरी कार्यकर्त्यांचा आपण मेळावा घेऊन त्यावेळी बोलू. खरं म्हणजे आज आम्हाला पोचायलाच उशीर झाला आणि त्यामुळं थोडंसं आज आपल्याला उशीर झाल्यामुळं आम्ही तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे. शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन यात्रा सुरू झालेली आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि 4था दिवस आहे. मला पहिला, 2रा, 3रा दिवस आहे आणि सर्व ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिवस्वराज्य यात्रेला मिळतो. ही शिवस्वराज्य यात्रा ही फार पूर्वी आम्ही जाहीर केलेली, मागच्या महिन्यात जाहीर केली आणि लोकसभा संपायची वाट बघत होतो, कारण डॉक्टर अमोल कोल्हेंना त्यानंतरच वेळ होता आणि म्हणून 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी, आदिवासी दिन जागतिक आहे त्या दिवशी आम्ही ही यात्रा सुरू केली. महाराष्ट्रभर 5 वर्षापूर्वी अशीच यात्रा काढली. या यात्रेचा प्रचंड फायदा मागच्या विधानसभेला झाला. लोक म्हणायची 20-22 जागा येतील, पण 54 जागा आपल्या निवडून आल्या. यावेळी तर लोकांची साथ प्रचंड आहे. त्यावेळी लोकांना वाटायचं नाही भाजपचं सरकार जाईल. आता मात्र महाराष्ट्राला खात्री आहे की हे भाजपचं सरकार घालवलं पाहिजे. तुम्ही सुप्रियाताईंना निवडून आणलं, 400च्या पलीकडे जाणारा वाहतूक महाराष्ट्रात बारामतीत रोखण्याचं काम सुरू केलं आणि 240 वरच हा भाजपचा वादळ थांबला. आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही. तो राम पार्टी सोडून गेलेला आहे.
जिथं जिथं रामाची देवळं आहेत तिथं तिथं ह्यांचा पराभव झाला आणि त्यामुळं नीतिमत्तेने वागलं तर देव राहतो, पण अनितीचा पाठपुरावा सुरू केला, भ्रष्ट मार्गाने पुढे जायचं ठरवलं आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत अशा पक्षफोडीच्या कारवाया करायला लागला की नीती देखील तुम्हाला माफ करत नाही, हा प्रमाण महाराष्ट्रात सिद्ध झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेला 31 जागा जनतेने महाराष्ट्रात भाजपच्या विरोधी निवडून दिल्या. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की विधानसभेची निवडणूक 2-2.5 महिन्याने होणार आहे. आपण थोडंसं ठामपणाने या प्रचाराच्या कार्याला लागावं. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे. आपण सर्वांनी ताकदीनं जर काम केलं तर अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली आहे. बारामतीत 46,000चं मताधिक्य तुम्ही मिळवलेलं आहे. 48,000, 2,000 कमी झालेले कबूल सहन होत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला लीडची काळजी आहे ते टिकावं असं वाटतंय तर विधानसभेला देखील त्याच पद्धतीनं आपण काम करा. सर्वसाधारण लोकांना विचारलं तर ठराविकच नाव लोक घेतात, पण आज जाऊन कुणाला पुढे मारणार याच्याविषयी लोकांचा निर्णय या मतदारसंघात पक्का असतो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं भविष्य काळामध्ये आपण ठामपणाने निवडणूक लढायचं काम करा. तळागाळापर्यंत जाऊन बूथपर्यंत काम झालं तर विजय तुम्हाला मिळू शकतो. मला विशेष आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आणि पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत. त्यामुळे युवकांची साथ ही मिळाली पाहिजे. उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे. मालकांना विचारून ठरवलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आधीच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे युगेंद्र दादांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात युगेंद्र दादा जिथं जिथं जात आहेत तिथं कार्यकर्ते उत्साहाने पुढे येत आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला. बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात येण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीने करावं असा मला विश्वास आहे. वेळ बराच झालाय, विधानसभेला 2.5 महिन्याचा काळ आहे. बऱ्याच गोष्टींच्या घोषणा आता होती. घोषणा होताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रलोभनं दिली जातील. ज्या नव्हत्या लाडक्या त्या अचानक लाडक्या झालेल्या आणि त्यामुळं काय लाडकं होईल एवढंच बघायचं राहिलेलं आहे. त्यामुळं लाडक्या पणाची विधानसभेपर्यंत 2-2.5 महिन्याचीच मुदत आहे आणि त्यामुळं 2-2.5 महिने जे काय मिळतंय ते घ्या, आमचा काय त्याला विरोध. पण ही योजना ही विचार न करता आपलं सरकार टिकवण्यासाठी अचानक रात्री ठरलं आणि पहाटे जाहीर सकाळी उठून बजेटमध्ये घातलं. हेडपण तयार केलं नाही या योजनेला. त्यामुळे ही योजना यांची अल्पजीवी ठरू नये, अल्पकालीन ठरू नये याच्यासाठी आम्हालाच आता भविष्यात आपलं सरकार आल्यावर काळजी घेतली पाहिजे. या 2-2.5 महिन्यात हे पैसे वाटतील, त्यांचं स्टाईल कशी आहे, आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं. हे आरक्षणाच्या बाबतीत असं म्हटलेले दोघं आपल्याला काय बोलायचं तर निघून जायचंय. त्यावेळी माईक चालू आहे अशी आठवण करून तिघांच्या एकाने दिली आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला यांची स्टाईल माहिती आहे आणि म्हणून काहीही घोषणा करतील आणि ही निवडणूक काढायचा प्रयत्न करतील. पण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांमध्ये
केलेले घोटाळे अशा अनेक गोष्टी पुढच्या आमच्या प्रवासात आम्ही तुमच्या समोर मांडू. हे सरकार प्रामाणिक पारदर्शी नाही आहे. हे सरकार सर्व मार्गाचा अवलंब करायला लागलेलं आहे आणि या सरकारने नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवलेली आहे आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विरोधात काम करते. आमचा नंबर गुजरातच्या खाली जो गेलेला आहे 14-15 सालानंतर तो अजून काही वर गेला आणला नाही. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. तर आपले काल परवा मी एक भाषण नाशिकचं ऐकलं. 40,000 कोटीचे 2 प्रकल्प JSWचे महाराष्ट्रात आणतोय आम्ही असं घोषणा केली. सगळ्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रात येत असेल तर आम्हाला आनंदच आहे. पण हे प्रकल्प कोणते? एमओयू झालाय का? त्यांना काही जमीन दिली आहे का? जमिनीचे त्यांनी पैसे भरले आहेत का? त्यांनी असं काय केलेलं आहे की ज्यामुळं आम्ही असं समजायचं महाराष्ट्रातल्या जनतेने की 40,000 कोटीचे 2 प्रकल्प येणार आहेत. काहीतरी हातात आलं पाहिजे आणि ते त्यांनी जर जाहीर केलं तर आम्हाला विशेष आनंद होतो. पण परिस्थिती तशी नाही आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर आज बोलत नाही, योग्य वेळी बोलेन. पण आज घराघरामध्ये बेकारी जी आहे महाराष्ट्रात ती ह्यांच्या कारभारामध्ये. घराघरात महागाईला तोंड देणाऱ्या आमच्या गृहिणी आहेत. त्याला कारण हे सरकार आहे. आज प्रत्येक गोष्टीवर चपलेपासून टोपीपर्यंत कर आकारणी यांनी केलेली आहे. त्या सगळ्या कर आकारण्या जर बघितल्या तर 50,000 रुपयात तुम्ही घर चालवत असाल 18% 9 ते 10,000 रुपये आपल्या खिशातून आपण सरकारला भरतो. त्यातले 1,500 आले म्हणून उडवून जाण्याचं कारण नाही. 1,500चे 3,000 कसे होतील हे बघण्याचं काम भविष्यात आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय त्याची चिंता करू. आज आपल्या सर्वांना माझी विनंती की आपण आयुष्यभर पवार साहेबांना साथ दिली. नेतृत्व त्या तोडीचं होतं म्हणून साथ. पवार साहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे, प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा पवार साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर असणार. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 170 ते 175 जागांवर विजयी होईल असा आमचा विश्वास आहे. वेळ बराच झालाय, बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. पण तुम्ही सुप्रियाताईंच्या सारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही, सगळ्यांची. म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्यावर तुम्ही बोट ठेवली. अनेक लोक आम्हाला सांगतात की सुप्रियाताई काय भाषण करतात. डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात. ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडचा, तर डायरेक्ट भाषण करताना विमानतळच बीडला मागायला लागला. आमचे बगरे सर दिंडोरीचे सारा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागलं. निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिनवण्याचा प्रयत्न कोणीतरी केला. पहिलं भाषण करण्यानं शपथच इंग्लिश मध्ये घेतली. पण त्यानंतर दुधाला आधार किंमत मिळाली पाहिजे ही लोकसभेत मागणी निलेश लंकेंनी मराठी भाषणात भाषण करताना केली. तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतात. तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे 8ही आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणानं काम करतात. 10 पैकी 8 निवडून आले. सातारचे पण निवडून आल्यातच जमा आहे. 37,000 पिपाणीला पडले. 35,000 आपली सीट पडली. 2,000 सीट आपली गेली आणि त्यामुळं 10 पैकी 9 जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले. आम्ही म्हणत होतो 14 जागा घेऊया, पण पवार साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी त्याग करावी म्हणून
शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या, पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रभर लोक उभी राहिली. अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर उन्हात 11-12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उन्हात मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवाराच्या बरोबर साथ दिली आणि अर्ज भरायला गेले. सांगण्याचा म्हणजे अर्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं काही खरं नाही. जिद्द एवढी प्रचंड आहे, वयाचा काही विषय वयाचा काही संबंध नाही. जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना दिवसू नये. एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं, जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा तेव्हा पवार साहेब ठामपणाने उभा राहतात. वयाचा विषयच कधी येत नाही. आणि म्हणून असा 84 वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला. तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत, त्यासाठी तुमच्यापर्यंत आभार. आता 2 महिन्यानं विधानसभा येते, त्यावेळी जरा व्यवस्थित बोलायला येईल. आज जास्त सगळं बोलून तुमच्या डोक्याला परत दुसऱ्या बोलून त्रास होत नाही, तर मी जास्त काही बोलत नाही. आपण सगळे संख्या निवडून आणू, चांगली संख्या सगळ्यांची येऊ. शिवसेनेची आली पाहिजे, काँग्रेसची आली पाहिजे, आपली आली पाहिजे. कुणाशी स्पर्धा न करता सगळ्यांच्या एकमताने एका विचाराने आम्ही निर्णय करू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा रामराज्य आणण्याचं काम आम्ही सगळे करू. हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.